कीर्तनच एक अशी व्यवस्था आणि एक अशी अवस्था आहे की जी केल्यानंतर आपल्याला देवाकडे जायची गरज नाही, देवच आपल्याकडे येतो. इतकं लक्षात. याचं नाव आहे व्यवस्था आणि अवस्था. दोन गोष्टी मुद्दाम बोलतोय, कारण मी बोलत नाही, स्वतः महाराज म्हणतात सततम कीर्तयन्तो माम यदन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं वर्णन केलंय. तरी कीर्तनाचे नि नटनाचे. ऐका, जेव्हा मनुष्य नाचतो, नाचल्यानंतर 4 प्रकारचे कर्म सांगितले. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म आणि प्रायश्चित्त कर्म, असे 4 कर्मशास्त्रात सांगितलेले आहेत. मी ते भोग, कर्म, क्रियमान, संची तिकडे जात नाही आहे. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त, या आपण 4 कर्मात जेव्हा जातो, एक प्रायश्चित्त कर्म आहे, ते ब्राह्मण किंवा स्वामी किंवा विधी करणारा माणूस पैसे घेऊन तो विधी करतो. त्याला पैसे देऊन तो विधी करावा लागतो. पण तुम्ही जर कीर्तन ऐकलात, कीर्तन नाशिले व्यवसाय, बस प्रायश्चित्ताचे. एवढी गोष्ट खरी आहे. माऊलीचा शब्द आहे, तुमचा आणि माझा शब्द नाही आहे, माऊलीचा पुढचा शब्द आहे. काय बोलतात? जे नामची नाही पापाचे ऐसे केले. अरे पापाला समूळ नाश करतो. समूळ पापाला समूळ नाश करतो म्हणजे काय करतो? महाराजांनी त्याचं उत्तर दिलंय. यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठाया वरुणी उठविली, यमलोकाची खुंटली राहटी आघवी, यमो म्हणे काय यमावे, दमो म्हणे कवना ते दमावे. पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. सगळे तीर्थ म्हणतात आम्ही पापाचा नाश करायला बसलोत, ते तीर्थ म्हणतात हा तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासी नाही. एक कीर्तन ऐकलं, आता तुम्ही एक कीर्तन ऐकलं, काय होतं? जे पहाटे वीण पाहवित, अमृते वीण जीवित, योगे वीण दावीत. अहो योग न करता कैवल्यत्व ज्याला प्राप्त होतं. एक कीर्तन ऐका, मोक्ष ताबडतोब मिळतं. अशी कीर्तन व्यवस्था नसती. कीर्तनाला व्यवस्था लागत नाही. कीर्तनाला काय लागते? कीर्तनाला अवस्था लागते. व्यवस्था तर कोलमडून जाते, पण अवस्था कधी कोलमडत नाही. भागवतात एक प्रमाण आहे, तई करतात भागवत. वाग गदगदा द्रवते यस्य चित्तम, रुदत्य भीक्षणम हसती क्वचिच्च, विलज्ज उद्गा यतींद्रत्य तेच, मदभक्ती युक्तो भुवनम पुनाते. असो ऐसा कोठे आठवची नाही, ही अवस्था आहे. देहीच विदेही भोगू दशा, ही अवस्था आहे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाच आहे. ही व्यवस्था नाही आहे, ही अवस्था आहे. आपण काय करतो? माळ घेऊन बसतो, किती माळा करायचं ठरवतो. मग ठरवताना जप करताना त्या माळेकडे बघतो की संपती आहे का नाही. म्हणजे आपलं कसं आहे, त्या माळेवर राहतं. पण जो भगवंताशी एकरूप झालेला आहे, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी सदा भावो, पांडुरंगी सदा भावो, पांडुरंगी सदा भावो. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी एकदाच देतो, कारण सगळं वेळेत संपवावं लागला.
हा देह गेला तरी चालेल, याला व्यवस्था लागत नाही. तुम्ही मला सांगा, आळंदीहून पंढरपूरला येतो, देहूवरून पंढरपूरला येतो, पैठणहून पंढरपूरला येतो, मुक्ताईनगरहून पंढरपूरला येतो, त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला येतो. माणूस काही व्यवस्था बघतो का सांगा तुम्ही मला? काही व्यवस्था बघत नाही. आत्ता इथं आलो, ह्या वर एवढा स्टेजवर चढून कीर्तन करू लागल्यावर मला असं वाटू लागलं की अशी व्यवस्था कुठेही गेल्यावर राहावी. असं वाटणं साहजिक आहे. चांगली गाण म्हणणारी माणसं, चांगली वाजवणारी माणसं, तुमच्यासारखा श्रोता, मग आपल्याला वाटतंय असंच आहे का? पण शास्त्र सांगतं की नाही, कीर्तन करताना व्यवस्थेला बघू नकोस, कीर्तन करताना अवस्थेला बघ. जेव्हा अवस्था असेल तेव्हा कीर्तन कधीच संपत नाही आणि देव भेटल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आज ही जी भूमी आहे चकलंबा, खरं तर माझी आणि त्यांची 5 मिनिटाची भेट झाली असेल, 5च मिनिटाची भेट, 1.25 मिनिट मी काही भेटलो नसेल. कारण पंढरपुरात गेल्यावर माझ्या मागं काम असतं, कामाला मी ताबडतोब जाणार होतो, त्याच्यात 5 मिनिट माझं त्याचं बोलणं झालं. ते म्हटले कधीतरी चकलंब्याला या. मला वाटलं नव्हतं की कीर्तनाला अशात यावं लागेल आणि माझ्याही घरी कार्यक्रम पडेल, पण अशातून सुद्धा कल्याण स्वामी महाराजांनी इथं मला बोलवलं. हे माझं या जन्मीचं पुण्य नाही, गतजन्मीचं काहीतरी माझं पुण्य आहे. आणि माझा आणि स्वामींचा काहीतरी संबंध असल्याशिवाय स्वामी दर्शनाला बोलवणार नाहीत. का? ही संजीवन समाधी आहे. संजीवन समाधीत असं असतं, आपण इच्छा केल्यावर आपल्याला प्राप्त होत नाही, ते जी इच्छा करतात ते प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आज चकलंब्याला यायचा योग आला. ते योगी सुद्धा असा आला की कळसारोहण आहे. किती तारखेला कळसारोहण? 25ला आहे. बघा, माझा जन्मदिवस सुद्धा त्या दिवशीचा. माझा जन्मदिवस 25ला आहे. माझ्या घरी इतका आता मोठा कार्यक्रम आहे की मी सांगू शकत नाही तुम्हाला. किमान रोजचा 10-15 हजार समाज राहील तिथे. आणि 25ला माझा जन्मदिवस आहे. त्या दिवशी स्वामींच्यावर कळश चढणार आहे. कलश काय आहे? कलश आपल्याला वाटतं ते काय एवढा एवढा शिखर असतो. लोक बाजारात जातात, आणतात, एका ब्रह्मचार्याला घेतात, त्याच्या हातानं बसवतात, आपण जेवण करतो आणि घरी कलशाचा विषय संपला. ऐका, शास्त्र असं सांगतं. आता आपण घरची वास्तुशांती केलो. वास्तुशांती करायच्या आधी आपण काय करतो? गृहप्रवेश करतो. ते गृहप्रवेश असताना देवाचा फोटो नसला तरी चालतो, पण कळस असावा लागतो. आपण पूजेला बसतो रोज, नित्य नैमित्तिक पूजेला. काही असल नसल, आता काही आर्य समाजाच्या लोकांकडे समोर देव सुद्धा नसल, पण सूर्याला पाणी द्यायला कलश तरी राहतो. सूर्याला पाणी द्यायला कलश तरी राहतो. एखादा माणूस मेल्यानंतर ते फिरायला लावतात भावते, आणि सगळं फिरल्यानंतर त्या धोंड्यानं त्याला पडवतात. बरोबर आहे ना? पण ते काय असतं? ते आपल्याला वाटतं ते मडका आहे. शास्त्र असं सांगतं, ऐका. कलशस्य मुखे विष्णू, कळसाच्या मुखाला विष्णू आहे. कंठे रुद्र समाश्रिता, मूले तत्र स्थितो ब्रह्मा, मध्ये मातृगणा स्मृता. किती मातृका आहेत? 7 घृतमातृका आहेत, 16 मातृका आहेत आणि 64 योगिनी आहेत. ते कशात असतात? त्या कलशात असतात. कलशस्य मुखे विष्णू,
कंठे रुद्र समाश्रितः भूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मात्रगणा स्मृतः कुक्षौ तु सागरा सर्वे सगळं सागर त्याच्यात येते सप्तद्वीपा वसुंधरा 4 वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेदो सामवेदो ह्यथर्वणः मग हे कुठं कुठं बसलेत वेद पूर्वे ऋग्वेदाय नमः दक्षिणे यजुर्वेदाय नमः पश्चिमे सामवेदाय नमः उत्तरे अथर्ववेदाय नमः 4ही बाजूला बसलेत आता थोडंसं चिंतन करा असा कलश आपण देवळावर बसवतो पण कळसाचं महत्त्व काय आपलं सगळं अंग आहे आपलं सगळं अंग आहे पण मस्तक नाही उपयोग आहे का आपलं मस्तक नाही आहे काही उपयोग आहे का काही उपयोग नाही ऐका या सगळ्या शरीराला चालवणारं मानेच्या वरचाच भाग आहे थोडंसं जर तुम्ही चिंतन जर केलात तोंड इथंच आहे दात इथंच आहे डोळे इथंच आहे कान इथंच आहे मन इथंच आहे आणि बुद्धी सगळं याच्या वरच आहे मंदिराला कळस तुका झाला असे कळस हा कळस काय आहे तर शास्त्र असं सांगतं तुम्ही जर पंढरपूरला जर गेलात दर्शनाचे अनेक प्रकार आहेत अनेक प्रकार आहेत चरण दर्शन घेतात मुखदर्शन घेतात नामदेव पायरीचं दर्शन घेतात बरोबर आहे हे तिन्ही दर्शन तर होतात पण एक दर्शन असं आहे की ज्याचं नाव आहे कलश दर्शन पहिले 8 ठिकाणातून कलश दिसत होता 8 ठिकाणातून पंढरपूरला जर आपण नगर प्रदक्षिणाला गेला तर 8ही बाजूनं पहिले कळस दिसायचा आता बिल्डिंग या एवढ्या मोठ्या मोठ्या झालेत फक्त आता 2 बाजूनच कळस दिसतात चंद्रभागा घाटावरून आल्यावर तरी दिसतो आणि राधाकृष्णाच्या मंदिराकडून तरी कृष्ण मंदिराकडून तरी तो दिसतो तुकोबारायचं ह्याला प्रमाण आहे तुका म्हणे मोक्ष बस देख लिया कळस असं शास्त्र सांगतं श्रीशैल्य मल्लिकार्जुनला जर गेलात देवाचं दर्शन नाही झालं तरी चालेल पण कळसाचं दर्शन व्हायला पाहिजे पंढरपूरला गेलात पांडुरंग आता काय आहे ज्याला खूप गडबड असते ते येतात दर्शन घेतात कसे घेतात जातात पण महाराज सांगतात की जेवढं पुण्य पांडुरंगाच्या पायावर आपलं डोकं ठेवण्यात आहे तेवढेच 2 हात 1 मस्तक घेऊन जर ते कळसाचं जर दर्शन घेतलास तर तुला मोक्ष आहे माणूस म्हणतो आम्हाला समाधान मिळत नाही समाधान मिळत नाही म्हणजे संताच्या शब्दावर तुझा विश्वास नाही असंच म्हणावं लागेल महाराजाचं प्रमाण आहे तुका म्हणे मोक्ष देख लिया कळस काय झालं म्हणे महाराज ताई जिथं आता राधाकृष्णाचं मंदिर आहे आषाढी वारी चालू होती आषाढी वारी चालू असताना भगवान शंकर आणि पार्वती दोघं फिरत निघाले गीतेमध्ये एक प्रमाण आहे बघा मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धे यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः अरे मी हजारो लोकातून भेटतो मग इथं तर म्हणू लागलं की बाबा इथं एवढी मोठी गर्दी आहे तू सगळ्याला भेटतोस हे कसं काय मग देव पार्वतीला म्हणले तुला बघायचं आहे का ते म्हणले बघायचं आहे मग काय काय करायचं देवाने आता जिथं कृष्णाची मूर्ती आहे तिथे खड्डा केला खड्डा आणि देव त्या खड्ड्यात जाऊन बसले पार्वतीला म्हणले वरून तू रडत बस आता आईसाहेब वरून रडू लागल्या म्हणू लागले कोण तर माझ्या नवऱ्याला काढा कोण तर माझ्या नवऱ्याला काढा मग माझ्यासारखा एक चांगला महाराज गेला या काढतो तुम्हाला म्हणला मग खालून देवाने म्हणलं बघ तू जर काही पाप केला असशील तर माझा महारोग तुला लागल सोपं आहे की मग त्यानं म्हणला आता कुणाला माहीत पाप केला हो का केलं नाही पुढं गेलेला हात मागे गेला पहिला गेला मग दुसरा म्हणला अरे काढ केलं वगैरे काय बघतोयस मग त्यानं पुन्हा दुसरा हात गेला देवाने खालून पुन्हा तेच वाक्य सांगितलं पुढं गेलेला हात मागं गेला
असे दिवसभरात सगळे हात गेले महाराज आणि सगळे हात परत गेले. एक तुकोबारायचा हात गेला, एक तुकोबारायांचा हात. म्हणले ये वर. तर म्हणले बघ पाप केलास तर तुला माझ्यासारखा महारोग होईल. अरे कसं राहील, हे बघ माझ्यासमोर कळस आहे. कळसाला बघितल्यावर सगळ्या पापाची निवृत्ती होती आणि पुण्याचा साठा वाढतो असं म्हणून ये वर म्हणल्यावर देव म्हणला मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यतदामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्वतः. अशा कळसाची 25 तारखेला कळसारोहण होत आहे. म्हणजे हे फक्त कल्याण स्वामीच्या मंदिरासाठी ऐतिहासिक गोष्ट आहे असं नाही आहे. हे चकलंबाच्या लोकांसाठी ऐतिहासिक गोष्ट आहे असं नाही. धर्माच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक गोष्ट आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण महाराजाचं प्रमाण आहे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती. माझा सोडविला तारा कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा. मन सोडविला तारा कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा. म्हणून फक्त चकलंबासाठी ही गोष्ट महत्त्वाची नाही आहे. कल्याण स्वामी मंदिरासाठी ही गोष्ट महत्त्वाची नाही आहे. जिथं जिथं हिंदू विचाराचा धर्म आहे तिथं आज या कळसारोहणाचं महत्त्व आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. लक्षात घ्या. असा कळसारोहण 25 तारखेला होत आहे. आणि त्या कळसारोहणाच्या निमित्ताने कलियुगातलं महान भवरोगातून मुक्त करणारं महाऔषध म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आहे. तो सप्ताह आज इथं होत आहे. त्या सप्त्यामध्ये अनेक महाराज लोकांची इथं उपस्थित राहत आहे. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड पाहिले उदंड ऐकिले 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 उदंड वर्णिले क्षेत्र महिमे क्षेत्र महिमे उदंड वर्णिले क्षेत्र महिमे क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर उदंड वर्णिले क्षेत्र महिमे क्षेत्र महिमे उदंड वर्णिले क्षेत्र महिमे क्षेत्र महिमे
सेवेसाठी घेतलेला अभंग हा श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकोबारायाच्या काळापासूनच पंढरपूरची वारी सुरुवात झाली असं नाही आहे. त्यांच्या पूर्वजांपासून पंढरपूरची वारी आहे. ते आता कशी आहे काय नाही, माझ्यापेक्षा जास्त सगळं तुम्हाला माहिती आहे आणि पाठ आहे, ते काही सांगायची गरज नाही. अनादी कालापासून ही वारी चालत आहे. बघा, वारीचं एकच महत्त्व सांगतो. तुकोबारायासारखे महात्मे म्हणतात, अरे देवा मला भिकारी कर, देवा मला भिकारी कर, पण पंढरीचा होईना भिकारी, होईना भिकारी, होईना भिकारी, होईना भिकारी, होईना भिकारी, होईना भिकारी, होईना पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, हाची माझा नेमधर्म, 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 हाची माझा. बघा, दोन गोष्टीचं थोडक्यात चिंतन करायचं. तुकोबाराय म्हणजे सामान्य मनुष्य नव्हते. कलीच्या कालामध्ये अद्भुत वर्तले. एक, जळी दगडा सहित वया तैशा तारियाल्या लाया, म्हणजे एक सामर्थ्यवान सत्पुरुष होते. आम्ही जातो आमच्या गावा, वैकुंठाला तुकोबाराय गेले. ज्याच्या मनात संशय असेल त्याला संशय राहू द्या. आमच्या मनात तर संशय अजिबात नाही. आमच्या मनात एकच गोष्ट आहे की आमचे जगद्गुरू वैकुंठाला गेले आणि जगामध्ये एक इतिहास घडवला. कलीच्या कालामध्ये अद्भुत वर्तले, हे तर वाक्य ठीक आहे. त्याच्या पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. मानव देह घेऊनी, मानव देह घेऊनी बस निजधामा गेले. असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय. बघा, थोडंसं चिंतन करा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमार्थ करा म्हणलं तर माणूस करू शकत नाही. अजून एकदा सांगतो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर परमार्थ करा म्हणलं तर माणूस करू शकत नाही. अनुकूल परिस्थितीत माणूस परमार्थ करू शकतो. मनाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये ठेवून परमार्थ करणं, तोच खरा योगी आणि तोच खरा संत असतो. लक्षात घ्या. कसं? तुकोबारायाच्या थोड्या संसाराची अवस्था बघा. दुष्काळे आटला द्रव्य नेला मान, हे तर ठीक आहे. स्त्री एकी अन्नान्न करिता मेली. प्रतिकूल परिस्थिती आहे. अहो, तुम्ही चांगला असताना कधी नामस्मरण करता लो? चांगला असल्यावर पंढरपूरला आमच्याकडे या गेल्या माघवारीला, परवा जी माघवारी झाली, एक पुंडलिकराव क्षीरसागर म्हणून कर्नाटकातल्या चिम्मा इदलाईचा चिंचोली तालुक्यातला एक मनुष्य आहे.
त्याचे वडील वारले. तिसऱ्या दिवसाची राग सावडला आणि वारीला आला. आपण येऊ शकतो का? तो म्हणला वारीत काही सुतक बितक काही नसतंय म्हणला. आला आणि पंढरपूरच्या वारीत जॉईन झाला. पण महाराज असं म्हणतात, स्त्री आहे की अन्न अन्न करिता मेली. एक एक अन्नासाठी तडपडून आज ज्यांच्या नावावर आम्हाला पंचपक्वान्न रोज खायला मिळतात. बघा, माझी पात्रता असेल नसेल, माझी योग्यता असेल नसेल, एक तर माझ्या गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ, दुसरं माझ्या मुखाला विठ्ठलाचं नाव, तिसरं कीर्तनाची गादी, नारदादी समायुक्तम वैष्णवम परमम पदम लभते मानवो नित्यम वैष्णवम धर्ममाश्रिता. या 3 गोष्टी असल्यामुळे जो देवाला आवडतो, तुळशीहार गळा तो पंढरपूरहून आणून घातला. अहो, आपली योग्यता आहे का नाही विचार करा. आमची योग्यता त्या तुळशीच्या माळेला गळ्यात घालायची नाही आहे. ते पांडुरंगाच्या गळ्यात शोभतो. पण ताईने आणि महाराजांनी आज आमच्या गळ्यात घालून आज आम्हाला शोभिवंत केलं आणि तुम्ही टाळ्या वाजवलात. हा आमचा अधिकार नाही आहे, आमच्या गळ्यात असलेल्या तुळशीच्या माळेचा अधिकार. आणि श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायाची कृपा आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाहीत का? लक्षात घ्या. असे जगद्गुरु. दुष्काळे आटला द्रव्य नेला मान, हे तर ठीक आहे. तुम्ही आम्ही असं म्हणू का, बाईल मेली बरे झाले देवा. आताचा समाज असा आहे, पंढरपूरला गेल्यापासून माझं खूप चांगलं झालं. काय झालं? सुनबाईला जिल्हा परिषद लागलं, मुलगा DCC बँकेत गेला आणि दोघांनी मिळून मला घरातून हाकलून लावलं. म्हणजे नोकरी मिळणं आणि पंढरपूरची वारी करणं. महाराज, वारी टिकवायला काय करावं लागतं हे तुम्हाला मला करावं लागत नाही. परमेश्वराची कृपा राहिल्यावर वारी टिकत असते. आपल्याकडे एक प्रमाण आहे बघा, पाहे पा ध्वजाचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. मसी पत्र ते केवडे रावो चालवी. हे फार महत्वाचं आहे. आपल्याला चालवायची गरज नाही, रावो चालवी आपुल्या पाडे. त्याच्या पुढचं प्रमाण तुकोबारायाने खूप छान लिहिलंय. नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी. हो. बाप रखुमा देवी वरदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा. वृक्षाचेही पान हलेजाची सत्ता, राहिली अहंता मग कोठे चाले हे शरीर. कोणाची सत्ते कोण बोलवितो हरविण. बघा, तुकोबारायांनी ही वारी केली. भिका मांडतात म्हणजे वारीचं काय महत्व आहे आणि पंढरी क्षेत्राचं काय महत्वाचं आहे. पहिल्या स्वरूप पंढरी क्षेत्राचं तुम्हाला महत्व सांगतो. वैकुंठ जावया तपाचे सायास, वैकुंठ जावया तपाचे सायास, वैकुंठ जावया तपाचे सायास, वैकुंठ जावया तपाचे सायास. लागे जीवनाश करणे भाऊ, लागे जीवनाश करणे बहु लागे जीवा
चरणे भाग्य जीवाना अरे वैकुंठाला कोण गेलं? वैकुंठाला जाणं तर खूप अवघड आहे, पण महाराज असं म्हणतात की त्या पुंडलिकानं उपकार केले. आता आपल्याला आई वडिलाची सेवा केली म्हणजे फक्त पाय दाबले एवढंच आपल्या डोळ्यासमोर येतं. त्याच्या पुढचं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत एक वाक्य केलेलं आहे बघा. तरी आम्ही का जन्मावे, कवणे लागी जियावे, जरी वडिलाया चिंतावे, विरुद्ध मने. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वाक्य केलेलं आहे. आता आपल्याला ब्राह्मण ज्यावेळेस पूजा करतो असं म्हणतो, श्री गणेशाय नमः, श्रीमन्महागणाधिपते नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, श्रीलक्ष्मी नारायणाभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, सची पुरंदराभ्यां नमः. एवढ्या गोष्टी तर ठीक आहेत. सगळ्या देवतेला देवाच्या समोर अवतीर्ण केलं. त्याच्या समोर पुन्हा प्रार्थना करतात, माता पितृ चरण कमलेभ्यो नमः. आई वडिलाला बोलवत नाहीत, त्यांच्या आई वडिलाच्या पायाला बोलवतात, पायाला. हे ज्याला समजलं त्या देशात कधी वृद्धाश्रम निघणार नाही, त्या देशात अनाथ आश्रम कधी निघणार नाही. लक्षात, पोरं आई वडिलाला कधी वाळीत टाकणार नाहीत. आमचे सद्गुरू आम्हाला नेहमी सांगायचे, पंढरपूरच्या पांडुरंगाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, नंतर विठ्ठल म्हणा, पहिले आई वडिलाची सेवा करा, तो तुम्हाला हुडकत येईल. हुडकत 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 तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. तो म्हणून पांडुरंगाचं ते सूत्र आहे. असं हे पंढरपूर. तुकोबाराय म्हणतात, नेहमी नेहमी पंढरपूरला जायची गरज नाही. गरज आहे. एकीकडे तर महाराज म्हणतात, पंढरीचा वारकरी वारी चुको. एकीकडे तर महाराज म्हणतात, पण एकीकडे महाराज असं म्हणतात, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला. पंढरी गेला, पुन्हा जन्मा नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला. पंढरपूरला जायचं म्हणजे उगं बॅग घ्यायची आणि उचलून पंढरपूरला जायचं असं नाही. पंढरपूरला जाताना काही नियमावली, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. ऐका, जो वारकरी असतो देव त्याला बघण्यासाठी इच्छा करत असतो. देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे, तयांच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. हा अधिकार आहे महाराज. संत चरणी उधळे धुळ, तेथे करावी अंघोळ, पाप पळाले बापुडे, काळ झाला देशोधडे, तुका म्हणे धन्य झालो, संत सागरी मिळालो, संत चरण रज लागत आहे सहज, वासनेचे बीज. एवढी ताकद त्या वारकऱ्यात आहे महाराज. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिले चरण वैष्णवाचे. वारकरी होणं खूप अवघड आहे. अजून एकदा सांगतो, वारकरी होणं खूप अवघड आहे. मेल्यानंतर लोकांनी तोंडावर आपल्या तुळशीचं पान ठेवणं सोपं आहे.
आपण मेल्यानंतर आपल्या तोंडावर तुळशीचं पान ठेवणं सोपं आहे. आपलं दुर्दैव असं आहे की ठेवलेलं पान सुद्धा आत जात नाही. पण जिवंतपणे जर तुळशीची माळ जर गळ्यात घातली, जिवंतपणे जर तुळशीची माळ जर गळ्यात घातली. महाराज मी तेनालीला गेलो होतो. तेनाला ऐकण्यासारखं आहे. मी तेनालीला गेलो. ही किती सालाची गोष्ट सांगतो, 1976 सालातली गोष्ट सांगतो तुम्हाला. 76 मी तेनालीला गेलो. ते येताना काय झालं, एक मोठी बस होती. त्या बसने एका सायकलवाल्याला उडवलं. ते जागेवरच मेला. 5-25 लोक मारायला. आता ते कसं आहे, ते माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला आहे. जातोच आपण पडवायला कोणालाही. कसं आहे, हे लोक पळत आले, गाडी अडवली. ते ड्रायव्हर गाडी तिथं सोडला आणि पळून गेला. ड्रायव्हर गायब झाला. सापडलो आम्ही सगळे. मग आम्ही सगळे उतरलो. त्यावेळेस 74-76 साली अंगात चड्ड्या वगैरे होत्या आमच्या, बनियन चड्डी घालून आम्ही बसमधून उतरलो खाली. आता आपण म्हणलो काही नाही, एक आला बस जाळा, एक आला अमुक करा, एक करा तमुक करा, चालू झालं. तितक्यात काय झालं महाराज, तिथं एक 2-4 माणसं आले. ते मराठीत बोलत होते. ते मराठीत बोलता बोलता आमच्या अंगावर शर्ट नव्हते, बनियनी होते. मग आमच्या माळा दिसल्या त्यांना. मग माळा दिसल्यावर आम्हाला म्हणले, कुठले रे तुम्ही म्हणले आम्हाला. म्हणलो आम्ही औषधाचे आहो बाबा. म्हणलं तुम्ही कुठले आहो. आम्ही लातूर जिल्ह्यातलेच आहो. म्हणलं अरे, मी म्हणलो सापडला. आता काही घाबरायचं कारण नाही. मग माळ बघितला. म्हणलं औषधाची कोणाची आहो. तर म्हणलं आमचे बी गुरु औषधाचीच आहेत. म्हणलं मग मी म्हणलो आता तर काहीच घाबरायचं कारण नाही. पण त्याला आता ओळखही देऊन चालणार नाही. एवढ्या लोकात ओळख दिलं तर पुन्हा मलाच पडवायचे. मग तो म्हणला मी लातूर जिल्ह्यातले अमुक अमुक गावचा आहे. मग म्हणलो तुझं नाव काय. त्यानं त्याचं नाव सांगितलं. म्हणलो मी गहिनीनाथ महाराज आहे. अरे बापरे महाराज, तुम्हाला आम्ही धोत्रावर बघितलेले, चड्डीवर कसं काय. अरे म्हणलो आता आम्ही सगळे प्रवासाला निघालेले माणसं. मग म्हणला आम्ही आता ह्याला वाचवू म्हणलं. त्यांनी महाराज सगळ्या तेवढ्या बसला वाचवलं. हे कशामुळं घडलं तर ह्या एका माळेमुळं घडलं. म्हणजे मी लौकिकार्थ गोष्ट बोलत नाही तुम्हाला, ह्याची पवित्रता तुम्हाला सांगतो. तरी एकदा माझी गाडी पंक्चर झाली. मग आमच्या ड्रायव्हरला, जवळच्या माणसाला, तर महाराजाला इथं कसं बसवा, असं कसं बसवा, चला चला म्हणून एक तिथून खुर्ची आणला आणि एके ठिकाणी बसवला. मग ते आतून मालक पळत आला मला बघून, महाराज उठा 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 उठा, आणि तुम्ही इथं कशाला बसलो. आणि मी म्हणलं लोक मला पैसे देऊन बसवतात आणि तू पासच फुकट. मला म्हणलं ही जागा तुम्ही बसायची नाही. म्हणलं काय झालं. हे बार आहे म्हणला. म्हणजे आमची जरी इच्छा असली, ऐका, आमची जरी इच्छा असली की जाऊन थोडं एखादं, लोक म्हणणार तुम्ही एवढे पवित्र आहेत, आम्ही तुमचे पाया पडू, पण तुम्ही असं वाईट कृत्य करू नका. हे महत्व माळेच आहे, लक्षात घ्या. हे महत्व माळेच. हे माळ आम्हाला तारती, तर लक्षात घ्या. एक नारद भक्ती सूत्रामध्ये एक प्रमाण आहे, सतरती सतरती स लोकांम तारयति. स्वतः तरतो, स्वतः तरतो आणि लोकांनाही तरतो. हे महत्व कोणाचं आहे तर या माळेचं आहे. आता तुम्ही ठरवा, मेल्यानंतर माळ घालून, मेल्यानंतर तुळशीचं पान ठेवून घ्यायचं का जिवंतपणे तुळशीची माळ गळ्यात घालायची. महाराज ह्याच्यासारखं सुख जगात, माझ्याकडे सगळ्याच माळा आहेत, म्हणजे 100-200 तरी माळा असतील, म्हणजे वेगळ्या वेगळ्या नमुन्याच्या माळा. सगळ्या माळा रात्री झोपताना काढतो. एकच माळा गळ्यात असते, ती तुळशीची असते. महाराज जर तुमच्या अंगावर राहिली तर तुमच्या अंगावर एक तुमचा रक्षण करणारा मालक आहे, याची तुम्हाला सदैव जाण असते. मागे पुढे उभा बस.
आलिया आघात निवार आहे, ही अवस्था असते. म्हणून जगात आज सगळेजण म्हणतात ह्या संप्रदाय मोठं, इकडं हे आहे तिकडे ते आहे. वारकरी संप्रदाया इतका मोठा जगात कुठलाही संप्रदाय नाही. म्हणून आयुष्यात कुठलंही काम करा अथवा न करा, माळ घाला, चंद्रभागेची आंघोळ करा आणि पांडुरंगाच्या पायावर नक्कीच डोकं ठेवा. विठोबा आता मधली चाल देत नाही बरं, कारण आता झाले 9:15. मला पुढं 7 तासाचा प्रवास आहे. थोडक्यात सगळी गोष्ट सांगतो. म्हणून महाराज सांगतात की हे जे पंढरपूर आहे, या पंढरपूरला एकदा सगळेजण जायलाच पाहिजे. आता आपल्याला वाटतंय की बाबा चक्रंबापासून पंढरपूर किती लांब आहे, कसं आहे. अहो, लोक कुठून कुठून येतात आणि त्या पंढरपूरला राहतात. आपण एकदा पंढरपूरला गेलं पाहिजे. आणि पंढरपूरला जाऊन महाराज सांगतात उदंड पाहिले. अरे आम्ही खूप तीर्थक्षेत्र पाहिले, उदंड ऐकिले, खूप क्षेत्राचं वर्णन ऐकलं, पण अशी चंद्रभागा, आईची चंद्रभागा. आता चंद्रभागेचं महत्त्व सांगताना असं सांगतात, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय दोघं तीर्थयात्रेला निघाले म्हणे. तीर्थयात्रेला निघाले असताना काशीला गेले. काशीला वाचे म्हणता गंगा गंगा, नुसतं वाचेनं गंगा जरी म्हटलं तर मनुष्य पवित्र होतो म्हणे. त्या चंद्रभागेत गेल्यानंतर त्यांच्या पायाला कोणीतरी पकडलं म्हणे. तर नामदेवरायाने सांगितले, नामा म्हणे सोडा आई, नामा म्हणे सोडा बाई, ज्ञानदेवा सर्वा ठाई. सोडा म्हणल्याबरोबर कोण आहेत म्हणल्याबरोबर 3 महिला उभ्या राहिल्या. एक म्हणते मी गंगा आहे, एक म्हणते मी यमुना आहे, एक म्हणते मी सरस्वती आहे. म्हणले तुम्ही एवढ्या काळ्या कशा काय झाल्या? ते म्हणले आम्ही लोकांचे पाप धुवून 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 एवढे काळे झालो. आता आम्ही धुतलेलं पाप आम्हाला गती कशी मिळेल तुम्ही सांगा. त्यावेळेस ज्ञानेश्वर नामदेवरायांनी सांगितलं, सकळही तीर्थे येती माध्यान काळे. दुपारी 12 वाजता सगळे तीर्थ पंढरपूरला या. पुंडलिकाच्या, म्हणून बघा आंघोळ सगळीकडे होती, पुंडलिकाच्या समोर आंघोळ होत नाही. आपण केली आहे का कधी पुंडलिकाच्या? केली तर पुन्हा त्यानं वरच येत नाही, त्यानं आउटच होऊन जातं. म्हणून महाराज असं सांगतात की दुपारी सगळे 12 वाजता तीर्थ पंढरपूरला येतात. म्हणून तुम्ही बघा दुपारी 12 वाजता चंद्रभागा अगदी सामसूम असते आणि ती सगळ्यांचे पाप धुवत असते. अशी नदी आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या देवाची आता कुठं कुठं जाताना किती किती अवघड आहे सांगा. काल एक जण त्या बद्री केदारला गेले, आमचा खूप जवळचा शिष्य होता. तो म्हणला महाराज एक क्षण माझ्या आयुष्यात असं वाटलं, त्यानं मानलेलं सांगतो बरं, मला कुठल्याही तीर्थक्षेत्राची निंदा करायची नाही. त्यानं मग काय म्हणला, महाराज एक तर ते स्वर्ग असल्यासारखं आहे, बद्री केदार स्वर्ग असल्यासारखं आहे, पण खाली जर बघितलं असं वाटतंय की म्हणला काय पाप केलो आणि इथं पाया पडायला लागलं. तेवढं डेंजर आहे बरं ते. पण पंढरपूरला डेंजर आहे का सांगा तुम्हाला. साधं सोपं सरळ, उलटी होत नाही, जुलाब लागत नाही, खोकला लागत नाही, चालत जावा ना, सही जावा. आणि पंढरपूरचं वैशिष्ट्य आहे, लेकरू हरवलं तरी अर्ध्या तासाच्यात पुन्हा त्या बापाला सापडतं.
मी अनेक आमचे अनुभव सांगतो तुम्हाला. आता मी तर गेली 17 वर्ष शासनात काम करत आहे. इतकं महाराष्ट्र पंढरपूरचं महत्त्व आहे, एवढी ऊर्जा आहे ताई. त्या पांडुरंगाची जर तुम्ही ऊर्जा जर बघायला गेलो तर एकही काडी देवापर्यंत येत नाही. त्या मारुती मंदिराच्या पुढं काडीच येऊ शकत नाही, एवढी मोठी त्या पांडुरंगाची शक्ती आहे. आणि अशा पांडुरंगाचे तुम्ही आणि आम्ही उपासक आहोत का? कमी सामर्थ्य आहे का तुम्ही मला सांगा. म्हणून अशी चंद्रभागा, असे भीमातीर असं म्हणतात, सकळही तीर्थे घडती एक वेळा, एक वेळा. हा बस बस बस. आंघोळ करायची गरज नाही. चंद्रभागा डोळा देखलिया. नुसतं डोळ्यानं जरी चंद्रभागेला बघितलं तरी सगळं पुण्य पदरात. हेच तर आपल्याला पाहिजे. आंघोळ नको, फक्त बघितलं तरी चंद्रभाग. चंद्रभागेकरिता एक स्नान, तुझे दोष पळती रानोरान. अशा चंद्रभागेमध्ये रोज आंघोळ केली पाहिजे. कुठल्याही तीर्थक्षेत्राला जावं, उगा देवाचे पाय पडून घरी जावं लागतं. पंढरपूरला तसं नाही आहे. गेलात की सगळ्यात पहिले चंद्रभागा नदीची आंघोळ करावी लागते. आमच्याकडे एक लिंबाजी बुवा म्हणून आमच्या फडावर आहे, त्यांनी स्नानाचे अनेक प्रकार करतो. पहिले बघे स्नान करतो, जायचं चंद्रभागेला, उगा बघायचं, निघून जायचं. दुसरं घोटे स्नान करतो. घोटे स्नान, घोटे स्नान म्हणजे जायचं उगा पाय पुडवायचं आणि यायचं. का काही डुबवलं तरी बी पुण्य लागतेच म्हणायचं आम्हाला. आणि त्याला थोडी ह्याची सवय होती, मग जायचा आणि यायचा. मग तिसरं गुडघ्यापर्यंत डुबवायचा. तो ना अंग कधी डुबवायचं नाही. पण तुम्हाला मी सांगतो, आमचे पूर्वज समर्थ सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ महाराज आणि आज जे चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर आहेत, त्यांचे पूर्वज देगलूरचे गुंडा महाराज हे आमच्या मूळ पुरुषांचे गुरु. पांडुरंगाच्या मंदिरात चक्री भजन चालू होतं आमच्या घराण्याचं. चक्री भजन चालू असताना तिथं काही मोठे लोक आले. ते म्हणले हे काय भजन, एक जण नाचू लागला, एक जण त्याच्यासमोर नाचू. ते म्हणले थांबा, यांची सगळ्याची अवस्था बिघडवून टाकतो म्हणले. असे चांदीच्या पैशाच्या मोहरा घेतल्या सोन्याच्या आणि उधळायला चालू केले. सद्गुरूचं महत्व असं असतं, कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले. महाराज त्यांनी ते सगळ्या शिष्यांना, आमच्याकडे एक प्रमाण आहे, घेता गुरुचे दर्शन मन विसरे विषयी ध्यान. गुरु नामाचा प्रताप ब्रह्म होय आपोआप. त्याला काही करायची गरज नाही. महाराज सगळे माणसं भजनात तल्लीन झाले. देवळामध्ये एक समाधी आहे, एक समाधी आहे जळोजी बाबा आणि मळोजी बाबा. ज्याने पांडुरंगाचा विठ्ठल सभा मंडप बांधला ते जळोजी बाबा, मळोजी बाबा या दोघांनी तो सभा मंडप बांधला. सभा मंडप बांधल्यानंतर महाराज ते दोघंही तिथं भजनात दंग झाले. गंमत अशी झाली, भजन संपलं. म्हटलं आता बघा पैसे कसे घेऊन जातात. हे सगळे लोक चक्री भजन झाल्यानंतर ज्याच्या त्याच्या घरी गेले. आमचे मूळ पुरुष वीरनाथ महाराज, जळोजी बाबा आणि मळोजी बाबा यांनी नारळाच्या केसाने सगळे पैसे गोळा केले, एका टोपल्यात घातले आणि ते सगळं नेऊन चंद्रभागेला अर्पण केले. आता खरी गंमत आहे. परत निघाले. निघायच्या आधी चंद्रभागेत कधी साबण लावून आंघोळ करायची नाही. तिथली जी वाळू आहे ती वाळू त्यांनी अंगाला लावली. गुंडा म्हणे देव येती वाळवंटी, भक्त पायी मिठी घालिताती. ते सगळं अंगाला महाराज वाळू लावली आणि वाळू लावून आंघोळ केली. मग त्यांना सगळ्यांनी विचारलं की तुम्ही वाळू का लावली? अरे विषयातून मुक्त व्हायचं असेल साधनानंतर करा, वाळू पहिले लावा. काय महाराज एकेकाची निष्ठा.
काय चंद्र काय मग त्यांना विचारलं त्या सिद्धचरित्र आणि वीरनाथ चरित्रामध्ये याचा उल्लेख आहे. त्यांना विचारलं की वाळू का लावायची. त्यांनी सांगितलं की या वाळूला एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. जिथं देवाचे पाय लागले, जिथं संतांचे पाय लागले, जिथं तुम्हा वारकऱ्यांचे पाय लागले, ते म्हणले याच्यापेक्षा पवित्र वाळू जगात कोणती असू शकते. म्हणून अशा चंद्रभागेत तुम्हाला आणि मला स्नान करायचं पुण्य पांडुरंगानं आणि साधू संतांनी उपलब्ध करून दिलं. हे काय कमी आहे का तुम्ही मला सांगा. म्हणून चंद्रभागेची आंघोळ केली पाहिजे. सगळे तीर्थ त्या चंद्रभागेत आंघोळ करतात. एक नगर आहे मृत्युलोकी, एक नगर त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी चार भुज त्याशी बैला 16 तेथील मोकाशी उभा असे विठेवरी पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागे तिरे ऐसे बोलती साधू संत जीवा वाटे हुर हुर. तुम्ही साधू संत माय बाप एवढा उपकार करा न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. म्हणून असं म्हणतात संत सज्जनी मांडिले दुकान, संत सज्जनी संत सज्जनी मांडले दुकान. जे जया पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते आहे रे, जया पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते आहे रे. मुक्ती मुकाचे साठी, भक्ती मुक्ती मुकाचे साठी, भक्ती मुक्ती मुकाचे साठी, भक्ती मुक्ती मुकाचे साठी. कोण तयाकडे न पाहे, कोण तयाकडे न पाहे, कोण तयाकडे न पाहे, कोण तयाकडे न पाहे रे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा रे. महाराज असं म्हणतात तुका म्हणे आम्ही न जाऊ वैकुंठा. तुका म्हणे आम्ही न जाऊ वैकुंठा. कधी माझी इच्छा नाही वैकुंठाला जायची. जीही देखली पंढरी रे. जो पंढरपूरला एकदा बघतो त्याला वैकुंठाला सुद्धा जायची इच्छा होणार नाही असं महाराज म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवरी देव कोठे. तुम्ही महादेवाकडे गेल्यावर फक्त महादेवाचं दर्शन होतं, कृष्णाकडे गेल्यावर फक्त कृष्णाचं दर्शन होतं, पण पांडुरंगाकडे गेल्यावर जगातल्या सगळ्या देवतेचं दर्शन होतं. बघा तुम्ही देवाच्या मस्तकाला हात लावा. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. देवाच्या तुम्ही तोंडाकडे बघा. सावळे सुंदर रूप मनोहर रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती. देवाच्या तुम्ही बेंबीकडे बघा. ह्या सृष्टीची उत्पत्ती झाली, सृष्टी स्थित झाली, सृष्टीचा विनाश इथेच होणार. देवाच्या तुम्ही पायाकडे बघा. समचरण दृष्टी विटेवरी साजरी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्निहित पाणीम मंडनम मंडनानाम. विष्णूचं स्वरूप तुम्हाला दिसेल. पण देवाच्या सगळ्या अंगाला जर तुम्ही बघताल नामा म्हणे आई धाव लवलाही बुडतो हे चिंता डोई काडी मज. आईचं स्वरूप तिथंच दिसतं, वडिलाचं स्वरूप तिथंच दिसतं, शंकराचं स्वरूप तिथंच दिसतं, गणपतीचं स्वरूप तिथंच दिसतं, सूर्याचं स्वरूप रवी शशी कळा लोपलिया धनिन पुरे गाता रूपदृष्टीने आहाळिता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग. असं पांडुरंगाचं ते रूप आहे. एकदा विठ्ठलाच्या म्हणून एकच आपल्याला आयुष्यात मागायचं असतं.
जन्माला येऊन जर काय करायचं असेल, आमचे वडील आम्हाला नेहमी सांगायचे, वडिलाचं खरं कर्तव्य काय आहे, तर आपल्या मुलाला गुरुचं स्थान दाखवायचं आणि देवाचं स्थान दाखवायचं, हे वडिलाचं खरं कर्तव्य आहे. प्रॉपर्टी बिपर्टी तर येईल जाईल राहील करेल हे तर होणारच आहे, पण ते स्थान दाखवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. असं स्थान आज तुम्हाला बघायला मिळतंय. खरं तर ताई आहेत, महाराज आहेत, आज तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या तुम्हाला ज्ञान देणारे, आध्यात्मिकदृष्ट्या तुम्हाला ज्ञान सांगणारे. कारण संगत करे सज्जन की तो बढत बढत जावे, संगत करे दुर्जन की तो घटत घटत जावे. आज त्यांचं वास्तव्य इथं आहे. महाराष्ट्रभरच नव्हे, सगळीकडे भागवत धर्माचा प्रसार करत या सातत्यानं फिरत असतात. कारण शेवटच्या कडव्यात तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे अम्मा अनाथा कारणे पंढरी निर्माण. अरे बाबा, सगळेच अनाथ आहेत, सगळे आपलेच आहेत, कोणच आपले नाहीत, कोणच आपले नाहीत, सगळेच आपले आहे. सगळेजण आपले. दवाखान्यात 100 माणूस जरी घेऊन गेला तरी मरणारा ज्याला घेऊन गेलाय त्याने एकटाच मरता येत का, लक्षात घ्या. बाकीचे काही सगळे मरत नाहीत. म्हणून आपल्याला काय करायचं आहे याची जाणीव आपण ठेवा. खरं तर आज या सगळ्या लहान मुलाला बघून आम्हाला विशेष असा आनंद झाला की ही सगळी लहान मुलं आज काहीतरी पुण्य केलेली आहेत. ही मुलं ह्यांच्या लहान वयात यांना धोतर घालायला मिळालं, नेहरू शर्ट घालायला मिळालं, गळ्यात माळ पडली, टोपी पडली, नाहीतर असं असं केस उडवत राहतात पोरं. अगदी मुलं सगळे संस्कारित मुलं. टाळाटाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताची अटला भोग. मी एकदा मीटिंगला गेल्यावर काही लोक असतात बोलायला, ते पण लागले, या वारकऱ्यांना काही कळत नाही, ते असंच वागतात तसंच वागतात. काय चांगले कपडे घातले की त्याला खूप मी स्वतः सुशिक्षित झाल्यासारखं वाटतं. तो काही बोल. मग मी उठलो, मी मीटिंगमध्ये होतो, मी म्हणलो तू तुझा शब्द खाली घे नाहीतर तुझा जाहीर निषेध. तो म्हटला का महाराज, कशासाठी? मी म्हटलो हे बघ, तू तिरुपतीला कधी गेलास का? हो गेलोय म्हणलं. म्हटलं देवाचा उजवा हात वर आहे का डावा हात खाली आहे सांग. काय की बाबा मला माहित नाही म्हटलं. हा हे फरक आहे. आज बघा ही दोन्ही मुलं इथं, ही दोन्ही मुलं कशी सुंदर पकवाज वाजवतात, कशी सुंदर गातात ही लोक. आज आमचा विजू मास्तर एक गरीब कुटुंबातून आला, त्यांच्या बाजूला आज ताई जे नागा पाटील यांनी मला इथं बोलवले, फौजदार आहे ते, PSI माणूस आहे, हां अटक करणारा माणूस आहे कोणालाही. आज फौजदार माणूस आहे, खूप मोठा माणूस आहे, पण तो एक काम मात्र आयुष्यात चांगला करतो. वारकऱ्याला कुणी दारुड्यानं जर त्रास दिला, त्या दारुड्याला आत घालताना वारकऱ्याला बाहेर काढतात. एक मोठं काम आमचा नागा पाटील खूप मोठं काम करतो. आज बिचारे मी येत नाही म्हणल्यावर त्यांनाही काळजी पडली, ते स्वतः सोलापूरहून आवर्जून उपस्थित झाले. ते म्हणले नाही महाराज तुम्ही आलं पाहिजे. आमचा विजू एकदम गरीब कुटुंबातला माणूस, घरी गेलं तर लवकर बसायला जागा नाही महाराज या लोकांच्या. पण आज विठ्ठल नामात हे लोक जर दंग झाले तर किती आनंद करतात सांगा. आज ही दोन्ही मुलं एवढं छान वाजतात. आता एक जॅकेट घालून बसला, एक बिन जॅकेटचा बसला, एकाला थंडी वाजते एकाला गरमी होती. हो, आणि पण असं एक चांगलं वातावरण आज इथं आहे. नक्की पंढरपुरात किती ऋषीमुनींनी तपश्चर्या केली, किती वर्ष तपश्चर्या केली, आणि देव जगातलं सगळं स्थान सोडून फक्त पंढरपूरलाच का आले. आणि जिथं उभा आहेत तिथं उभा टाकायच्या आधी काय खूण पडली हे सगळं चिंतन करायसारखं आहे महाराज. सामान्य गोष्ट नाही आहे. देव तिथंच का उभा टाकले. आता कीर्तनात इथं एवढी जागा आहे, एवढी जागा असताना महाराज इथं मधोमध आहे म्हणून महाराज उभा टाकले नाहीत. या जागेनं तेवढं पुण्य केलंय म्हणून महाराज इथं उभा राहिला. सोपं काम नाही आहे. आता हे हात काय दारू पिऊ शकले असते, पण काय पूर्वजन्माचं पुण्य आहे की पखावजभर यांचा हात पडतो. बहुपुण्य केले, खूप पुण्य केले.
तसंच या मुलांनी कितीतरी पुण्य केलेलं आहे. टोपी घातली, माळा घातल्या, धोतर आहे, टाळ गळ्यात पडली, मला लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष. आज मुलींनी तर दोन्ही एवढ्या सुंदर गायन केलं, इतकं सुंदर गायन केलं की आम्हाला त्याचा अभिमान वाटला. आम्हाला त्याचा अभिमान वाटला की शेवटी ताईंच्या जवळ राहिल्यानंतर हे संस्कार मिळतात. लक्षात घ्या, ताईच्या जवळ राहिल्यावर हे सगळे संस्कार तुम्हाला मिळतात. असेच संस्कार मिळत राहू द्या. आम्हाला एक कल्याण स्वामींच्या दर्शनाला सतत येण्याचा रोड मोकळा व्हावा, यायच्या आधी रस्ताही चांगला व्हावा. शासनाला विनंती आहे, मी बोलतो आमदार साहेबांना वगैरे, तो ताईच्या आश्रमाला जाणार रस्ता चांगला करून द्या, आम्ही सांगू शकतो. कारण हे सगळं पण कधी कधी विचार करताना असं वाटतंय पांडुरंगांना रस्ता मुद्दाम खराब ठेवला. का खराब ठेवला? अरे देवाच्या जवळ जाताना एवढा खडखड रस्ता येतो आणि आत गेल्यानंतर असा आलेशान आश्रम मिळतंय की सांगता सोय. येताना असं वाटत होतं खड 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 सगळं, पण मंदिरात आल्यावर खूप समाधान वाटलं. आज इथलं भाविक वातावरण बघून ताई मला म्हणले, नाही महाराज तुम्ही आलंच पाहिजे. माझी खूप इच्छा आहे आपण इथं आलं पाहिजे. त्यांच्या भावनेचा आदर करून, त्यांच्या भावनेचं प्रेम करून निश्चितपणे येऊन इथं कीर्तनरूपी सेवा समाप्त झाली. मला इथून ताबडतोब हैदराबादला जायचं आहे. ज्ञानेश्वर माऊलीचं भजन घ्या म्हणजे कीर्तन संबोधो. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम. तुका म्हणे आमानाथा कारण, तुका म्हणे आमानाथा कारण, तुका म्हणे आमानाथा कारण, तुका म्हणे आमानाथा कारण. पंढरी माळ
चंद्रभागा ऐसे भीमा तेरा ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तेरा भीमा तेरा भीमा